नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी तुकडेबंदी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलोय। तुकडेबंदी संदर्भात महाराष्ट्र सरकारने धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत नियम 1959 मध्ये सुधारणा केली आहे। त्याबाबतची अधिसूचना काल दिनांक 15 मार्च 2024 रोजी जारी करण्यात आली आहे। या अधिसूचनेप्रमाणे आता तुकडेबंदी कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्यात। या सुधारणेप्रमाणे किती गुंठ्याची खरेदी विक्री तुम्हाला करता येईल ते आता आपण जाणून घेऊया। बरं का मित्रांनो, अशी गुंठेवारीची खरेदी विक्री करताना तुम्हाला काही अटी व शर्ती पाळाव्या लागणार आहेत। त्या अटी व शर्ती कोणत्या आहेत ते आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत। तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असल्याने स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा। तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असल्यास माझ्या अशाच प्रकारचे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राइब करण्यास विसरू नका। मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल। तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेली अधिसूचना दिनांक 15 मार्च 2024 रोजी जारी करण्यात आली आहे। या अधिसूचनेत नक्की काय म्हटलंय ते आता आपण पाहूया। मुख्य नियमांच्या कलम 2 मध्ये शेत रस्ता याचा अर्थ मुख्यत्वे करून शेतीच्या कामासाठी वापरला जाणारा रस्ता अशी सुधारणा करण्यात आली आहे। तसेच विहीर किंवा कूप याचा अर्थ व्यक्तींद्वारे किंवा व्यक्तीद्वारे भूजलाचा शोध घेण्यासाठी किंवा निष्कर्षण करण्यासाठी खोदलेली विहीर अशी सुधारणा यात करण्यात आली आहे। त्यात असंही म्हटलंय की केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खनन केलेली संरचना वगळून खुली विहीर, खोदलेली विहीर, कूप नलिका, खोदलेली निकूप नलिका, नलिका कूप, गाळणी केंद्र, संचय केंद्र किंवा संचय विहीर, पाझर बोगदा, पुनर्भरण विहीर, निष्कासन विहीर किंवा त्यात कोणत्याही प्रकारे संयुक्तीकरण किंवा परिवर्तन यांचा समावेश होतो अशी सुधारणा यात करण्यात आली आहे। थोडक्यात काय तर विहीर किंवा कूपनलिकेमध्ये केंद्र किंवा राज्य शासनाने तयार केलेली विहीर सोडून विहिरी संदर्भातील सर्व रचनांचा समावेश होतो। तसेच मुख्य नियमाच्या नियम 27 मध्ये पोटनियम 1 खालील अर्ज प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी शेत जमिनीच्या हस्तांतरणावरील निर्बंधाशी संबंधित असतील तेथवर आणि या नियमात विहित केलेल्या शर्तीस अधीन राहून धारण जमीन किंवा यथास्थिती त्याचा भाग असलेल्या क्षेत्रास जर विहिरी करता जमिनीची आवश्यकता असेल तर, जर शेत रस्त्याकरता जमिनीची आवश्यकता असेल तर, जर सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन केल्यानंतर किंवा थेट खरेदी केल्यानंतर शिल्लक राहिलेली लगतची जमीन प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असेल तर, किंवा जर व्यक्तिगत लाभार्थ्यांसाठी केंद्र किंवा राज्य ग्रामीण घरकुल योजनांच्या प्रयोजनासाठी आवश्यकता असेल तर मंजुरी देईल। मित्रांनो, याचाच अर्थ असा होतो की विहिरीसाठी, शेतरस्त्यासाठी किंवा केंद्र किंवा राज्य सरकारच्या घरकुल योजनेसाठी तुम्हाला जमिनीची खरेदी विक्री करता येईल, परंतु त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची मंजुरी घ्यावी लागेल असा याचा अर्थ आहे। आणि जर समजा सार्वजनिक प्रयोजनासाठी तुमची जमीन संपादित झालेली आणि तुमचे शिल्लक क्षेत्र प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शिल्लक असेल तर, आणि ती जमीन तुम्हाला खरेदी विक्री करायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाची मंजुरी आवश्यक राहील। जर तुम्हाला विहिरीसाठी जमीन खरेदी करायची असेल तर त्यासाठी अशा खरेदीदाराने किमान प्रमाणभूत क्षेत्र धारण करणे आवश्यक असेल। म्हणजे जी व्यक्ती विहिरीसाठी अशी जमीन खरेदी करू इच्छित असेल तर त्याच्या नावावरच्या सातबारावर किमान प्रमाणभूत क्षेत्र असणे आवश्यक आहे। किमान प्रमाणभूत क्षेत्र काही जिल्ह्यात 10 गुंठे आहे तर काही जिल्ह्यात 20 गुंठे आहे। तुमच्या जिल्ह्यासाठी हे क्षेत्र किती आहे ते जाणून घेण्यासाठी
तुम्ही माझा यापूर्वीचा व्हिडिओ अवश्य पाहावा। तर मित्रांनो, तुम्ही अर्ज केल्यानंतर जिल्हाधिकारी विहिरीकरता कमाल 5 गुंठ्यापर्यंत खरेदी विक्रीला मंजुरी देतील। जिल्हाधिकारी यांचा मंजुरी आदेश जोडून खरेदी विक्रीच्या दस्तऐवजाची तुम्हाला नोंदणी करता येईल आणि सातबाऱ्यावर नोंद घेताना विहिरीच्या वापराकरता मर्यादित अशी नोंद घेण्यात येईल। त्यामुळे विहिरीसाठी घेतलेली शेतजमीन तुम्हाला इतर कारणासाठी वापरता येणार नाही। तसेच जर तुम्ही प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन जर शेतरस्त्यासाठी घेणार असाल तर त्या जमिनीलगत तुम्ही किमान प्रमाणभूत क्षेत्राची शेतजमीन धारण करणे आवश्यक आहे। म्हणजेच त्या रस्त्यालगत तुमची जमीन असणं आवश्यक आहे आणि ती किमान प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असू नये असा दंडक आहे। तुमचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर तसा अहवाल तहसीलदारांकडून मागून घेऊन जिल्हाधिकारी शेतरस्त्यासाठी अशा जमिनीचे हस्तांतरण मंजूर करतील। विक्री खतासोबत असा मंजुरी आदेश जोडूनच अशा शेतरस्त्याच्या खरेदीच्या दस्ताची नोंदणी करता येईल आणि सातबारावर नजीकच्या जमीनधारकांच्या वापराकरता शेतरस्ता खुला राहील अशी नोंद सातबाराच्या इतर हक्कात घेतली जाईल। मित्रांनो, ज्यावेळी सार्वजनिक प्रयोजनासाठी तुमची शेतजमीन सरकारकडून घेतली जाते, उदाहरणार्थ आपण असे समजू की तुमच्या सातबाऱ्यावर 1 एकर क्षेत्र आहे, त्यापैकी 35 गुंठे क्षेत्र सरकारने सार्वजनिक प्रयोजनासाठी तुमच्याकडून संपादित करून घेतलंय। त्यामुळे तुमच्याकडे आता फक्त 5 गुंठे जमीन शिल्लक असेल तर अशा प्रकरणी सर्व कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून जिल्हाधिकारी अशी शिल्लक राहिलेली 5 गुंठे जमीन विकण्यासाठी तुम्हाला परवानगी देतील। त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कागदपत्राची पडताळणी करून ग्रामीण घरकुलासाठी प्रत्येक लाभार्थ्याला जास्तीत जास्त 1000 चौरस फुटापर्यंत जमीन विकत घेण्यास परवानगी देतील आणि जिल्हाधिकारी यांनी विहिरीकरता, रस्त्याकरता, घरकुलाकरता 1 ते 5 गुंठे जमीन विक्री करण्याची दिलेली परवानगी ही केवळ 1 वर्षासाठी वैध असेल आणि अर्जदाराच्या विनंतीवरून अशा परवानगीची मुदत पुढील केवळ 2 वर्षासाठी वाढवण्यात येईल। त्या मुदतीत हस्तांतरण झाले नाही तर सदरची परवानगी आपोआप रद्द होईल। तर मित्रांनो, तुकडेबंदी कायद्यात रस्त्यासाठी, विहिरीसाठी आणि ग्रामीण घरकुलासाठी आता तुम्हाला जिल्हाधिकारी यांची परवानगीने 1 ते 5 गुंठे शेतजमीन विकत घेता येईल। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका। याबाबत तुमचे काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समधून जरूर विचारा, त्याची उत्तरे तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देण्यात येतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करण्यास विसरू नका। माझे अशाच प्रकारचे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओज लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।